नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, रासायनिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ICT मुंबई यांच्या मार्फत या वॅकन्सीज निघालेल्या आहे. टीचिंग नॉन टीचिंग पदांसाठी ह्या वॅकन्सीज असणार आहे. परमनंट अशी ही भरती निघालेली आहे. बंपर अशी भरती निघालेली आहे. जर मित्रांनो 2024 मध्ये तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे आहे, परमनंट जॉब पाहिजे आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातच जॉब पाहिजे आहे, तर तुम्ही या पदांसाठी ऍप्लिकेशन करू शकता. पगार देखील तुम्हाला पदानुसार या ठिकाणी खूप चांगला मिळणार आहे. पदानुसार तुम्ही तुमचं वय या ठिकाणी चेक करू शकता. अर्ज करण्यासाठी 16 एप्रिल 2024 ही तुमची शेवटची तारीख असणार आहे. तर मित्रांनो, कोण अर्ज करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असणार आहे, त्यानंतर परीक्षा शुल्क किती असणार आहे, हे सर्व काही डिटेल्समध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड व्हिडिओ आम्ही नेहमी आपल्यासाठी बनवत असतो, घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई यांच्याकडनं वॅकन्सीज निघालेल्या आहे. नॉन टीचिंग पदांच्या या वॅकन्सीज असणार आहे. लायब्ररी आणि ऍडमिनिस्ट्रेशन विभागात या वॅकन्सी परमनंट बेसिसवरती निघालेल्या आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही जे वेब पोर्टल दिलं आहे, या वेब पोर्टलवरती जाऊन 16 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट घेऊन त्याबरोबर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जोडून तुम्हाला 20 एप्रिल 2024 पर्यंत दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचे आहेत. यामध्ये तुम्ही डिटेल्स चेक करू शकता. कोणकोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज कॅटेगरी वाईज असणार आहे, त्यानंतर पगार किती दिला जाणार आहे, हे सर्व तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. यामध्ये ज्युनियर इंजिनियर, ज्युनियर अनालिसिस्ट, सिनियर मायक्रो अनालिसिस्ट, ज्युनियर मायक्रो अनालिसिस्ट, सिनियर टेक्निकल असिस्टंट सारख्या महत्त्वपूर्ण पदांसाठी वॅकन्सी निघालेला आहे. प्रत्येक पदाचा या ठिकाणी पगार देखील दिला आहे, तुम्ही चेक करू शकता. कॅटेगरी वाईज कसं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे वॅकन्सीचं ते देखील तुम्ही चेक करू शकता. तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे, जसे EWS, SC/BC किंवा फिजिकली डिसेबल्ड पर्सन, यांच्यासाठी रिझर्वेशनची काय प्रोव्हिजन असणार आहे ते देखील डिटेलमध्ये तुम्ही इथे चेक करू शकता. क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्समध्ये तुम्ही ते चेक करू शकता. काही पोस्ट ज्या आहे त्या एक्सपिरियन्सवरती दिलेल्या आहेत, तर काही पोस्टसाठी फ्रेशर देखील अप्लाय करू शकता. यामध्ये ज्युनियर इंजिनियर 41,800 ते 1,32,300 इतका पगार दिला जाणार आहे. जर मित्रांनो तुमचं सिव्हिल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं डिग्री झालेली आहे आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त काही पोस्ट ज्या आहे त्या फ्रेशर देखील या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. तर बाकीच्या ज्या पोस्ट आहे कार्पेंटर, यासाठी तुम्हाला ITI विचारलेला आहे किंवा डिप्लोमा विचारलेला आहे, तर एक्सपिरियन्सची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. जर असेल तर तुम्हाला प्रेफरन्स देण्यात येईल. अशा वेगवेगळ्या पोस्ट आहे, तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या ठिकाणी अप्लाय करू शकता. पगार देखील या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. कमीत कमी मित्रांनो तुमचं वय जे आहे ते 19 वर्ष असायला हवं आणि जास्तीत जास्त वय तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ओपनसाठी 38 वर्ष आहे, तर बाकीच्या ज्या रिझर्व्ह कॅटेगरी त्यांच्यासाठी या ठिकाणी वयाची विशेष सूट दिलेली आहे. यामध्ये गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल त्यांना देखील या ठिकाणी वयाची विशेष सूट मिळणार आहे, ते चेक करू शकता. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉईंट दिले. ॲप्लिकेशन फिलअप करण्याच्या अगोदर तुम्ही हे डिटेल्समध्ये वाचून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही जे वेब पोर्टल दिले आहे, वेब पोर्टलवरती जाऊन 16 एप्रिल 2024 पर्यंत ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याची प्रिंटआउट घेऊन त्याच्यावर जे डॉक्युमेंट जोडायचे आहे, डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला सर्व डॉक्युमेंट, हा जो ॲड्रेस दिलेला आहे द रजिस्टर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, नथालाल पारेख मार्ग, माटुंगा, मुंबई, इथे पाठवायचे आहे. 3 सेट तुम्हाला या ठिकाणी तयार करावे लागणार आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क जनरल कॅटेगरीच्या मुलांना देणं अनिवार्य असणार आहे, तर बाकी कॅटेगरीच्या मुलांसाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. तुम्हाला हे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच पे करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. बाकी डिटेल तुम्ही इथे चेक करू शकता. त्यानंतर मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी दिली आहे, तुम्ही ती बघायची आहे. त्याचे 3 सेट तयार करून सेल्फ अटेस्टेड करून ते तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवावे लागणार आहे. मित्रांनो यामध्ये हे जे डॉक्युमेंट तुम्ही पाठवले, या सर्व डॉक्युमेंटचे ओरिजिनल सर्टिफिकेट देखील तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस सबमिट करणं अनिवार्य असणार आहे. त्यानंतर तुमची या पदांसाठी रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे आणि नंतर मग तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे. मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्यानंतर या पदाव्यतिरिक्त
बाकी जे टीचिंग असिस्टंट किंवा टीचिंगची जे पोस्ट आहे त्यावरती देखील मी एक व्हिडिओ बनवला आहे, ज्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा आय कार्डवरती आय बटनावरती जाऊन देखील तुम्ही हे चेक करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.